संस्थांनी आयोजित केलेल्या या वाचा चर्चा प्रयोग संध्या या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा परत दुसऱ्या अंकासाठी स्वागत आहे. हा कार्यक्रम गेले 6 दिवस म्हणजे आजचा 6वा दिवस धरून एका वेगळ्याच उंचीवर गेलेला आपण सगळे पाहत आहोत. या कार्यक्रमाचं स्वरूप सर्वांना माहितीच आहे की पहिला अंक म्हणजे लेखकाने किंवा लेखिकेने लिहिलेल्या त्याच्या संहितेचं वाचन, नाट्यवाचन आणि त्यानंतर दुसरा अंक म्हणजे प्रेक्षकांशी त्या नाटकावर, त्या संहितेवर केलेली विस्तृत चर्चा, हे असं त्या दुसऱ्या अंकाचं प्रयोजन असतं. त्याप्रमाणे आपण या दुसऱ्या अंकासाठी आता सगळेजण सिद्ध झालेलो आहोत. मी पुन्हा परत एकदा लेखिकेला मी विनंती करतो की त्यांनी आसन ग्रहण करावं आणि या कार्यक्रमासाठी म्हणून आपण आज अरुण म्हात्रेंच्या जागी ज्यांना इथे पाचारण केलेलं आहे ते प्रवीण दामले यांना मी इथे विनंती करतो की त्यांनी आपला आसन ग्रहण करावं. त्या अगोदर पुन्हा परत एक छोटासा औपचारिक समारंभ की या कार्यक्रमासाठी आलेल्या दोन्ही पाहुण्यांचं आपण नेहमी आपल्याकडे छोटासा जे काही असतं त्या भेटवस्तू देऊन आपण त्यांचं स्वागत करत असतो. प्रथम मी प्रतिभा सरांना आमची छोटीशी भेट स्वीकार करावी आणि त्यानंतर प्रवीण दामले यांना विनंती करतो की त्यांनी आमची छोटीशी भेटवस्तू स्वीकारावी. हा जो कार्यक्रम आहे हा पासवाने अदब आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या प्रायोजनाने समृद्ध होत आहे. पासवाने अदब ही संस्था इंटरनॅशनल लेवलला, आंतरराष्ट्रीय पातळीवर साहित्याच्या अनेक कलाकृती किंवा त्या संहिता लोकांच्या समोर ठेवण्याचा एक त्यांचा वेगळ्याच प्रकारचा उपक्रम आहे. त्यामध्ये अनुभूती, मिराज, इजहार आणि मराठीमध्ये काव्यांजली असे 4 प्रकार आपण सादर करत असतो आणि त्यामध्ये मराठीमध्ये कधीही न पाहिलेलं, न ऐकलेलं असं कवी संमेलन आपण बऱ्याच वर्षापासून आयोजित करत आलेलो आहोत. नवीन कवींना आणि लेखकांना ही एक मोठी समृद्ध संधी असते की त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची. बऱ्याचदा मराठी कवी संमेलन कशा पद्धतीने होतात ती इथल्या मान्यवर कवींना माहिती आहे. त्याच्यापेक्षाही बरंच वेगळं स्वरूप आपल्या या काव्यांजलीचं असतं. पुढच्या काव्यांजलीला अर्थातच तुम्हाला आमंत्रण असेलच सगळ्यांना. म्हणजे ही कवी संमेलनं जी असतात ती सगळी म्हणजे गरिबी हटाव लेवलची असतात. म्हणजे अगदी फार उत्कृष्ट लेवलने त्याचं आयोजन असतं. म्हणजे चांगल्या मानधनापासून ते चांगल्या ऑडिटोरियम पर्यंत ही कवी संमेलनं आपण बऱ्याचदा सादर करतो. अशा कवी संमेलनामध्ये अर्थातच आता इथे असलेले कवी वगैरे जे काही आहेत त्यांना सुद्धा पुढे आम्ही पाचारण करणारच आहोत. त्यानिमित्ताने या सर्व मंडळींची एक वेगळी ओळख झालेली आहे. त्यानंतर मी ओळख करून देतो आजचे संवादक जे आहेत ते प्रवीण दामले. प्रवीण एका NGO साठी, समाजसेवी संस्थेसाठी काम करतो. गेली कित्येक वर्ष आम्ही एकत्र आहोत. सोसवा नावाच्या एका NGO साठी आम्ही एकत्र काम करत होतो. फार कॉलेजमध्ये असल्यापासून म्हणजे रुईयामध्ये असल्यापासून आम्ही अगदी चाचा का मेला नावाचा 14 नोव्हेंबरला एक मोठे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. आज तो ते एका वेगळ्या
लेवलवर म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर सादर करत असतो. मुळात तो एक चांगला कवी आहे. त्याचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने मीडियाशी तो संबंधित आहे. या इथे त्याला बोलवण्यामागचं कारण असं होतं की मी मगाशी म्हणालो की मुळात अरुण म्हात्रेंना इथे नेमण्यामागचं कारण असं होतं की एक कवयित्री आहे, एक कवी आहे. ह्या स्क्रिप्ट मध्ये किंवा या संहितेमध्ये असलेली ही जी काव्यात्मकता जी आहे, हळूवारपणा जो आहे, हा प्रेक्षकांपर्यंत कोणीतरी उलगडणारा एक असा हे असावा, म्हणजे संवादक असावा. आणि तो संवादक, ती भाषा एखादा कवी समजू शकतो. म्हणून मग कवी नाटककार असा कोणतरी एक मध्यस्थ असावा, अशा दृष्टीने मग तो त्याचं प्रयोजन होतं. योगायोगाने प्रवीण दामले आपल्याच ग्रुप मधले आहेत, आपल्या इथे आयोजनामध्ये त्यांचं सहकार्य असतं. म्हणून मग आज नेमके अरुण म्हात्रे नाही म्हटल्यानंतर मग त्यांना इथे आपण बोलवलेलं आहे. जास्त वेळ न घेता मी आपल्या या दुसऱ्या अंकाची सुरुवात करतो. सो धन्यवाद प्रवीण, धन्यवाद प्रतिभाताई, आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. कविता आणि नाटक याची परंपरा आपण बघायला गेलो तर आपल्याला खूप आधीपासून संस्कृत मध्ये आपल्याला असं मिळतं की जे कवी आहेत तेच नाटककार, म्हणजे शाकुंतल आणि तिथपासून आपल्याला असं लक्षात येतं. कदाचित त्या काळची साहित्य निर्मितीच्या परंपरेमध्येच कविता लिहिणं हीच मुळात लेखक असण्याची पहिली खूण असं त्याच्यामध्ये असेल, त्यामुळे तिथून सुरुवात करत असतील. परंतु काव्यम रसात्मकम नाट्यम असं काहीतरी भाषित आहे, ते मला नेमकं बरोबर आठवत नाही, पण बहुतेक अशा प्रकारचं आहे की रसात्मक लिहिणारा जो आहे तोच नाटक लिहितो, अशा प्रकारचं. त्यामुळे एका कवीनी नाटक लिहिणं तर ते कवीनी नाटक लिहिलं पाहिजे खरं तर. आणि प्रतिभाताईंचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन यासाठी करतो की जगात खूप लोक आहेत की ते लिहायचंय मला एकदा असं म्हणतात खूप लोक, परंतु पेन घेऊन कागदावर लिहिणं, ते पूर्ण करणं, ते टाईप करून घेणं आणि ते वाचणं, असे सर्व टप्पे आत्मविश्वासाला पार पाडून आज त्यांनी आपल्या समोर एक नाटक वाचलं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. लेखिका म्हणून त्यांनी हे करणं, लेखिका म्हणून एक नाटक त्यांनी लिहिणं, याला खूपच महत्व आहे आणि त्यासाठी आपण त्यांचं टाळ्यांनी आपण अभिनंदन केलं. मी स्वतः आकाशवाणीवरती 5-6 वर्ष स्वतः काम करतो, त्यामुळे म्हणजे काय म्हणूया आपण, संवादाची भाषा, श्रवणाची भाषा आणि रंगभाषा असे दोन जे वेगळे भाग आहेत की श्रवणाची जेव्हा भाषा असते त्यावेळेला समोर दृश्य तुम्हाला दिसणार नाहीये, ते दृश्य तुम्हाला जे काही होणारे आवाज आहेत, जे काही संवाद आहेत, त्या संवादामधून तुम्हाला प्रकट करायचं. म्हणजे रेडिओवरती आपल्याला नाटक करत असेल त्यावेळेला चहा घ्या असं आपल्याला म्हणावं लागतं, परंतु जेव्हा रंगमंचावरती आपण करतो त्यावेळेला घ्या एवढं म्हटलं तरी पुरुष असतं, कारण की काय घ्यायचंय ते आपल्याला समोर दिसत असतं. तशी चित्रपटाची भाषा आहे की चित्रपटाच्या भाषेमध्ये आणखीन काही गोष्टी दिसत असतात की जिथे ते बोलण्याची गरजच नसते, कारण ते प्रत्यक्ष खूप मोठ्या प्रमाणावर दिसत असतं, कारण त्या कॅमेऱ्याने आपल्या डोळ्याचं काम केलं असतं. तसं जेव्हा एक नाटक निर्माण होतं त्यावेळेला नाटकाची जी भाषा निर्माण होते ती भाषा स्वतः अनेक प्रश्न निर्माण करते आणि नाटककारांनी ते प्रश्न निर्माण करावेत आणि नाटककारांनी त्या प्रश्नांमध्ये प्रेक्षकांना पाळावं अशी आमची अपेक्षा असते. आज जेव्हा प्रतिभाताईंचं हे नाटक आम्ही सगळं ऐकलं त्यावेळेला काही प्रश्न निर्माण झाले, अर्थातच संहितेबद्दलचे झाले, पात्रांबद्दलचे झाले आणि म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आम्हाला खूप प्रश्न आमच्या मनात निर्माण केले खरोखरच. तर मला पहिल्यांदा एक त्यांना म्हणजे सगळी पात्र तुम्ही लिहिली त्याच्यामध्ये खूप महत्वाचं मला असं वाटतं की म्हणजे सोशल वर्क फील्डमध्ये मी गेले अनेक वर्ष काम करतोय आणि चाइल्ड सेक्शुअल अब्यूज हा आमचा अभ्यासाचा आणि त्याच्यामधला खूप महत्वाचा विषय आहे. तो विषय देखील याच्यामध्ये आला की बालपणीच एखाद्या मुलाचं लैंगिक शोषण होणं ही काय आहे आणि ती घटना देखील या ठिकाणी येते. त्याच्या बरोबरीने इतर अनेक घटना येतात
आणि या सगळ्या घटनांना ती या कथेची नायिका आहे ती काहीतरी प्रत्युत्तर देते, ती त्याच्यामध्ये काहीतरी संवाद करू इच्छिते. या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मला असं वाटलं की हे सगळं कुठेतरी अधांतरी आहे. म्हणजे अचानक नाटक सुरू झालं आणि अचानक सर्व काही सुरू झालं आणि ते आमच्या समोर आलं. पण तिच्या ह्या सगळ्या वागण्याचं तळ किंवा वागण्याचं मूळ आम्हाला सापडत नाही. ते कदाचित त्या नाटकामध्ये अप्रत्यक्षपणे आलेलं असेल किंवा ते लेखक म्हणून तुमच्या मनामध्ये असेल. तर आम्हाला असं वाटतं की का का त्या सगळ्या नायिकेला हे सगळं एकाएकी करावंच वाटतं. कारण की त्याच्यामध्ये आणखीन एक छुपा मुद्दा आहे, तो मी नंतर विचारतो. तो एक प्रश्न तुम्ही ठेवलाय बाकी, तर तो प्रश्न मला नंतर विचार. पण तिचं काय प्रयोजन आहे पहिला आम्हाला तुम्ही उत्तर सांगा. प्रियाचं प्रयोजन काय की ते ह्या सगळ्यांशी तिला एका वेळी बोलायचं आणि ते याच वेळेला ह्या सगळ्यांशी बोलून ती काय मिळवत आहे. प्रिया आता ठरवून आलेली आहे की यानंतर परत भारतात यायचं नाहीये तिला. त्यामुळे जे काही नातेसंबंध, जे काही ऋणानुबंध, जे काही तिचे जुडलेले होते, तर ते तिला असं वाटतं की परत एकदा अजमावून पाहावे की आपण अशा वेळेस असं का वागलो, असा तो का वागला, असं तिला कुठेतरी अंतर्मनामध्ये वाटत असतं. आणि आता उदाहरणार्थ तो ड्रायव्हर चुकूनच येतो तिचं दार उघडं बघून, किंवा तिच्या थिसिसचा जो विषय आहे त्याच्यामध्येच तो पंकजही आहे. त्यामुळे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तिच्या तो आहेच, कुठेतरी तो प्रत्यक्ष आलेला नाहीये. किंवा आपल्या तरुण वयामध्ये कोणीतरी एक मुलगा आपल्यावर प्रेम करतो, तर तो फार वाईट आहे असं तिला म्हणायचंच नाहीये. कदाचित त्यावेळेस तिला कदाचित वाटलं असेल, पण नंतर ती विचार करते की तो फक्त प्रेम करत होता आणि प्रेम करणं ही काही चुकीची गोष्ट नाही. तर लेट हिम बी विथ मी, लेट हिम टॉक टू हिम. त्याला कसं दिसतोय तो बघूया एकदा, असं कुठेतरी तिला एकदा मनामध्ये निर्माण झालं. आणि मग तो जेव्हा ड्रायव्हर भेटायला येतो तेव्हा तिला तो वडिलांचा जो मित्र आहे काका, त्याची घटना आठवली चुकूनच तिला पटकन. आणि जो विशाल आहे, तर एक सॅच्युरेशन निर्माण होतं ना आपल्या संसारामध्ये. एक तर मुलबाळ नाहीये आणि बरेच वर्ष ते एकत्र आहेत, आणि जसं इंडियामध्ये सोशल लाईफ असतं तसं कदाचित US मध्ये फार नसावं. आणि मग त्यांच्या सॅच्युरेशन मुळे त्यांनी ठरवलं असेल की आपण थोडस वेगळं राहून पाहूया का काही दिवस. आणि त्या सॅच्युरेशन मधून मला असं वाटतं की तिला मग परत असं वाटतं की नाही, आता आपण जाऊ, एक मूल इकडनं अडॉप्ट करून घेऊन जाऊ आणि आपण परत छान नव्याने संसार करू. आणि इथे तिला वाटतच नाही की विशाल तिला साथ देणार नाही. दॅट वॉज शॉकिंग टू हर. ती सुरुवातच आपल्या नाटकाची तशी आहे की ती म्हणते की आम्ही दोघ जण येऊ, सह्या करू वगैरे. रादर तिला असं वाटतं की ही कल्पना त्याला खूप आवडेल आणि आपण कदाचित जवळ येण्याचा तो एक फार मोठा आपला एक आयुष्यातला भाग असू शकेल आणि आपलं आयुष्य खूप चांगलं होईल त्याच्यामुळे. आणि ती शेवटची आली आहे, ती विकूनच चालली आहे. म्हणजे आता तो बंगला जो आईचा असतो शेवटचा तिथे राहिलेला, तो विकण्यासाठीच ती आलेली आहे. माईक काय सुरू होत. आणखीन एक संदर्भ तुमच्या याच्यात आला, पण तो शेवटपर्यंत उलगडला नाही किंवा शेवटी तो उलगडावा अशी आम्हाला अपेक्षा होती. ती म्हणजे शनिवारी संध्याकाळी तुम्ही याल का, असं तिने दोन लोकांना म्हणते. तर काय त्या शनिवारी संध्याकाळी ती करणार आहे? दोन पात्रांनी सांगते की एखादाच फक्त विशालला शनिवारी संध्याकाळी. यांना पण नाही विचार, पंडितांना पण ती म्हणते नाही, शनिवारी. तर ती म्हणजे ती बोलावते आहे. तर काय त्या दिवशी होणार? म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की तो त्या संध्याकाळचा तो कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये ते सगळ्यांना काहीतरी सांगेल किंवा तिथे काहीतरी घडेल आणि त्या घटनेने या नाटकाचा शेवट प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या दिवशी बोलवले तिने. सतीश वेगळ्या दिवशी आलाय, बापट सर वेगळ्या दिवशी आले आणि विशाल वेगळ्या दिवशी आले. ते शनिवार संध्याकाळचा एक हे होता ना, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तो काहीतरी शनिवारी फक्त विशाललाच बोलला. आणि म्हणजे इतके दिवस ते वेगळे राहिलेत, आता 8 महिने ते वेगळे राहिले. म्हणजे असंच, म्हणजे आता खरं तर संवादकाने काय ह्याच्या लेखकावरती असं अतिक्रमण करू नये अर्थातच,
परंतु एक विचार करा की तुम्ही आता स्वतः कवयित्री आहात, तुम्ही किंवा कविता लिहितात, त्यामुळे तुमचा कवी म्हणून विचार करण्याचा जो पिंड आहे, तुम्ही कवी म्हणून जो विचार करता, ज्या तऱ्हेने माणसांच्या किंवा स्त्रियांच्या मनाचा वेध तुम्ही घेता, तर मला असं वाटतं की ह्या 8 महिन्यांचं तिचं जे काही संचित आहे, 8 महिने ती एकटी राहिली, 8 महिन्यात तिने स्वतःला काही शोधून काढलं असेल, तिने त्यांच्या नातेसंबंधांबद्दल काही शोधून काढलेलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कुठेतरी अधिक म्हणजे तुम्ही कशा मांडल्या आहेत, तुम्हाला कशा आल्या, पण तो एक खूप त्यांच्या मागल्या नात्याचा खूप महत्वाचा भाग आहे. हो. जेव्हा ते 8 महिने ते नाही आहेत एकत्र, त्यावेळेला तो पण विचार करत असेल की 8 महिन्यामध्ये म्हणजे ही ऑल्सो मस्ट हॅव मिस्ड हर ऍट सेम सो मेनी टाइम्स. ती जो जॉब करत असते फॉन्ट कंपनीमध्ये, ती पार्ट टाइम करून घेते आणि ती जो थिसिसवर काम करत असते, जो की ज्याला आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो, पीएचडीचा कुठचाही थिसिस असेल तर ती त्याला झोकून देते त्या काळामध्ये. आणि जवळजवळ तिने त्या 8 महिन्याच्या काळात तो कम्प्लीट करून सबमिट केलेला आहे. म्हणजे बरेच वर्ष तिच्या मनामध्ये रेंगाळलेला विषय आहे, जो तिला वेळ मिळाला भरपूर हाई नसल्यामुळे. तर इव्हन जॉबही तिने पार्ट टाइम करून घेतलाय स्वतःचा त्याच्यासाठी, आणि तिने पूर्ण झोकून दिले त्याच्यासाठी. त्यामुळे 8 महिने ती त्याच्यामध्ये आहे. त्या 8 महिन्याच्या काळात अधूनमधून तिला तो आठवत होता, असं इथे दाखवता नाही आलं मला, पण ते तिला आठवत होता असं ती म्हणली आहे एक दोन डायलॉग मध्ये की आठवत होता म्हणून. नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये सुद्धा हे सायंटिफिकली असं म्हणतात, म्हणजे जे काय आम्ही वाचलं त्याच्यामध्ये, म्हणजे अगदी भरतमुनीपासून सगळ्यांनीच ते सांगितलेलं की चित्रपटामध्ये सुद्धा एखादी घटना, एखादं पात्र, एखादं दृश्य ते कशासाठी आलंय याचा रिलेव्हन्स लगेच तरी येतो किंवा नंतर तरी केव्हा तरी येतो, कारण त्या सगळ्या गोष्टी पर्पजफुली जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. तर तेव्हा हे पहिल्यांदा थिसिसचं नाव जेव्हा मी ऐकलं की ह्युमन माइंड इन डिफरंट स्टेजेस ऑफ लाईफ, तर हा एक टायटल जेव्हा आला तेव्हा मला खूप उत्सुकता होती की, कारण असं प्रॅक्टिकली होतं की जेव्हा आपण म्हणजे आता आम्हाला पण एमएससी असतं, आम्हाला रिसर्च होतं आणि रिसर्चमध्ये आम्हाला 2 रिसर्च टॉपिक आम्ही त्यावेळेला केलेले होते. आणि जेव्हा एक रिसर्च टॉपिक म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजी जेव्हा पहिल्यांदा माणूस शिकतो त्यावेळेला आपोआपच त्याचं रिसर्चचं एक मन तयार होतं, आणि मग तो सामान्य माणूस आणि रिसर्चर हे दोघेही एका वेळेला काम करत असतात, आणि ते दोघे एका वेळेला म्हणजे त्याच्यात तुम्हाला सापडतच जातात, काही गोष्टी तुम्हाला सापडत जातात आणि त्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्या येतात असं. तर हा रिसर्च जेव्हा तिने केला, कारण की रिसर्चचं महत्व असं आहे की जेव्हा ते रिसर्च तुम्ही करता तेव्हा तुमच्यामध्ये स्वतःमध्येच चेंजेस व्हायला, आणि ते चेंजेस झाल्यामुळे तुमचं कम्युनिकेशन बदलतं, तुमची संवादाची पद्धत बदलते, तुमचे आग्रह बदलतात, तुमचे इगो बदलतात. आणि म्हणजे सायकोलॉजीमध्ये तर माणसं मी अशी बघितली आहे की काही माणसं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ एक डॉक्टर शिर्के म्हणून आहेत, त्यांना भेटलं की कळतं की हा सायकोलॉजीवाला माणूस, त्या माणसाचं कोणाशी तो माणूस म्हणजे तो आम्हाला काहीतरी पदार्थ घेऊन आला होता हॉलमध्ये, पदार्थ खाण्याचा पदार्थ आणायला परवानगी नव्हती, त्या वेटरला त्यांनी आण रे तू असं केलं आणि त्याला पटवलं त्यांनी विदिन 2 मिनिट्स. तर ही एक त्या सायकोलॉजी शिकण्याच्या परिणामाची एक परमावधी मी बघितली. त्यामुळे मला खूप असं वाटतं की हा थिसिस तिने जे लिहिलाय, तिने रिसर्च केलाय, तर या रिसर्चचा तिच्यावर झालेला परिणाम हा तुम्हाला ह्याच्यात कुठेतरी तुम्हाला आढळला, तुम्ही याच्यामध्ये रंगवला पण असेल, तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा, कारण की हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या प्रियाचं व्यक्तिमत्व घडवायला हा थिसिस खूप कदाचित म्हणूनच तुम्ही तो विषय त्याच्यात घातलेला आहे. तिने असं म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये वेगळा विषय होता, पण जेव्हा डॉक्टर जॉर्ज मला म्हणाले की हा विषय तुला खूप चांगला आहे, आणि तिला असं वाटलं की खूप कोणातून त्याचा विचार करता येईल, असंही तिने वाक्य त्या डायलॉग मध्ये लिहिलेलं आहे. आणि मग तिला हे सगळे पात्र आठवत गेले आपल्या आयुष्यात आलेली, आणि तिने मग त्या सगळ्या पात्रांना कुठेतरी त्या रिसर्च मध्ये टाकलेलं आहे, आणि म्हणूनच मग तो पंकज जसा थिसिस मधून बाहेर आलेला आपण दाखवलेला आहे. म्हणजे प्रत्येकालाच तिने काही फोन करून बोलवलेलं नाही, जसा नरेश चुकून दार वाजवतो किंवा पंकज हा थिसिस मधूनच बाहेर येतो. तर हे बॅक ऑफ द माइंड तिची सगळी पात्र आहे आयुष्यात, आणि ती वेगळ्या वेगळ्या प्रकारे ती अशी बाहेर येतात. तर एक वन ऑफ द पात्र थिसिस मधून बाहेर येताना दाखवलं, पण तिच्या थिसिस मध्ये सगळी पात्र आहेत, तिला अजूनही आहे.
याच्यावर आता प्रेक्षकांकडून त्या दिवशी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं गेलं की ज्यावेळेला तुम्ही दृश्यात्मकता ज्यावेळेला मंचावर येते ज्यावेळेला तुम्ही भिंतीवर टांगलेली बंदूक ज्यावेळेला दिसते असं तुम्ही दाखवता, त्याचा अर्थ असा असतो की ती अख्ख्या नाटकामध्ये कधीतरी फायर झाली पाहिजे, उपयोग तिचा आहे काय, तिचा उपयोग झाला पाहिजे, अतिशय चांगला उपयोग की जो उपयोग दृश्यात्मक नाहीये, भावनात्मक आहे आणि तो थिसिसचा उपयोग आहे. त्या थिसिसचा वारंवार विचार होत राहतो आणि तो ह्या तीन सगळ्या पात्रांशी जोडला गेलेला आहे ना, हा ह्याच्या मागचा एक छान थ्रेड तुम्ही तो विणलेला आहे. म्हणजे आम्हाला तुम्ही बंदूक दाखवलीही नाहीये, पण ती आहे तिथे, पण ती तिथे आहे. त्या ह्याचा विचार झालेला आहे, त्या थिसिसचा विचार झालेला आहे आणि तो फार अत्यंत काय म्हणतात त्याला सूक्ष्म पद्धतीने तो येत राहतो. तुम्ही त्या थिसिसचा आणि तिच्या मानसिकतेचा जर विचार केलात ना तर मगाशी त्यांनी विचारला प्रश्न की याचा तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळेला त्या कॅरेक्टरशी असलेला जो काही हे आहे तशा पद्धतीने ती वेगवेगळ्या पद्धतीने येत जातं. असं एक छोटस त्याच्यावरनं एक हे निघतं. म्हणजे तो कळायला फार वेळ लागतो किंवा ही सगळेच्या सगळे थिसिसशी जोडलेले आहेत. कारण विशाल हा सगळ्यात शेवटी म्हणजे नवरा आहे तो, दुसऱ्या अंकात कळतो पूर्ण अर्थाने. तो पहिल्या अंकात कळत नाही तसा, तो दुसऱ्या अंकात कळतो. त्याच्यामुळे ती बंदूक बरोबर फायर होते तिथे त्या ह्याच्यासाठी. तो एक फार मला एक चांगला पॉइंट वाटला याच्यामध्ये. थिसिसचं नावही तेच पर्टिक्युलरली ठेवलेलं आहे. ते थिसिसचं नाव प्रत्येक वेळेला का असावं असा आम्ही प्रेक्षक विचार करत राहतो आणि ते नंतर मग ती बंदूक दुसऱ्या अंकामध्ये फायर होते. आणखीन एक प्रश्न असा की विशाल म्हणतो की आता ते मैत्रिणी हे कॉमन आहे आणि तू कुठल्या जमान्यातला विचार करतेस, तर याच्यावर प्रिया काहीच उत्तर देत नाही असं मला वाटतं. ती चिडते ना, ती म्हणते की आपल्यातला वादाचा हाच विषय होता की प्रत्येक वेळेस तू मैत्रिणींबद्दल बोलतोस. रादर त्याच्यामुळेच आपण ठरवलं होतं की थोडे दिवस वेगळं राहूया. की प्रत्येक वेळेस तू कसं मैत्रिणींबद्दल बोलतोस आणि इथे पण तो स्ट्रेस करतो ना, मला प्रत्येक वेळेस नवीन मैत्रिणी भेटतात असं तो एक वाक्य म्हणतो की क्लायंट्स भेटतात, नवीन जाग्या मी जातो आणि मला नवीन मैत्रिणी सुद्धा भेटतात. तेव्हा ती भडकते ना की प्रत्येक वेळेस तू मैत्रिणींवर स्ट्रेस करतो. तेव्हा तो म्हणतो की मैत्रिणी, प्रेयसी, बायको हे सगळे जगमान्यता आहे या सगळ्या नात्यांना. अगदी कृष्णापासून आपण गेलं महाभारतापासून, तर हे आहे जगमान्यता आहे या सगळ्या नात्यांना. मग मला असं वाटतं की तिथे आणि अजून एक वाक्य सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलंय की जशी एखाद्या पुरुषाशी मैत्री असू शकते तशी एखाद्या पुरुषाची स्त्रीची असू शकते. त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काही लैंगिक संबंधच प्रत्येक वेळेस असायला पाहिजे अशी गरज नाहीये. त्यामुळे माझ्या मैत्रिणी म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांच्याशी तो त्यांना जोडायलाच पाहिजे असं नाही. हे वाक्य मुद्दाम टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. पण मग ह्याच्यात कुठेतरी आम्हाला असं वाटतं की म्हणजे 8 महिने ते वेगळे रंगले आपण दाखवलं आणि त्याच्यानंतर देखील हे चर्चा. तर मग प्रियाला त्याच्या जवळ जाण्याचे आणखी काही मुद्दे नाही सापडले की तुम्हाला ते लेखिकेला असं नाही वाटलं की काय गरज नाही त्याची घालता आले असते काही अजून मुद्दे. आणि मी फक्त त्या पात्राचा जरा अधिक काय म्हणून त्याला संवेदनशीलतेने विचार या उद्देशाने बरोबर आहे. काही मुद्दे एका दुसरं घालता आला असता तिच्या जवळ जाण्याचं. पण मला असं वाटतं की जेव्हा ती मूल अडॉप्ट करायला जाते तेव्हा मला असं वाटतं की विशाल खूप आनंदाने ते स्वीकारेल आणि त्यांचं नव्याने छान लाईफ सुरू होईल. त्यामुळे अजून काही त्यांच्या आयुष्यामध्ये तीच एक मोठी पोकळी आहे सुरुवातीपासून तिच्या मनामध्ये. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याही मनात हे आहे, हे कुठेतरी तिला बॅक ऑफ द माइंड कळत असेल आणि तिला असं वाटतं की ही गोष्ट आपल्याला कदाचित आयुष्यामध्ये संसाराला पुढे घेऊन जाईल. पण मग त्याच्या मनात म्हणजे मूल असणं नसणं याच्याबद्दल त्याची काहीच भूमिका नाही, भूमिका आधी दाखवलेली नाही. पण तो शेवटी म्हणतो ना की जेवढं एखाद्या स्त्रीला अपत्याबद्दल आकर्षण असतं तितकं एखाद्या पुरुषालाही असतं. फक्त तुला होत नाही म्हणून मी कधी तुला टोकलं नाही किंवा पोचलं नाही त्याच्याबद्दल. पण माझ्याही मनामध्ये ओढ होती असं तो शेवटी म्हणतो ना.
त्याचा तांत्रिक आता योगायोगाला मी सोशल फील्डमध्ये असल्यामुळे म्हणून कारण की जेव्हा दत्तक एखादा म्हणजे आता हे जेव्हा आपण एखादी संहिता करतो तेव्हा बरोबरीने आपल्याला ह्या सगळ्या माहिती नंतर कराव्या लागतात. पण जेव्हा एक 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 मूल दत्तक घ्यायचं असतं तेव्हा त्याला मी पूर्वीपासून जे नियम आहेत की जोडप्यांचं एवढंच अंतर त्यांच्या असलं पाहिजे आणि अमुक वर्षच त्याला झालेली असणार डॉक्टरांचा रिपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा एक म्हणजे आता तुम्ही ते बरोबर दाखवलं की तीच ठरवलं की मलाच एकट्याच घ्यायचंय. पण जेव्हा एक दत्तक मूल घेतलं जातं तेव्हा ते सगळ्या घरातल्या लोकांची मुलाखत होते आणि ते सगळेजण ते मूल दत्तक घ्यायला तयार आहेत का हे शोधलं पाहिलं जातं. तर असं नाही आधी झालं का कधी की त्यांनी विचार केला की आपण कारण की त्यांनी बरीच वर्ष त्यांच्या लग्नाला त्यांचा दत्तक आपण घेऊया मूल हा विचार यांचा खूप आधी एक यायला होता असं मला नाही कुठेही दाखवलेला नाही तसं. पण मग तुम्ही लेखिकेने विचार नाही केला लेखिका म्हणून तुम्ही काय खरंच नाही विचार केला की त्यांच्यात या विषयावर कधी डिस्कशन झालं का किंवा होत होतं का किंवा त्याची काय बाजू होती किंवा तिची काय बाजू होती हे नाही खरं तर त्या स्क्रिप्ट मध्ये कुठे तुम्ही म्हणत असाल तर असं घालता येईल कुठे एखाद्या ठिकाणी. नाही आपण म्हणजे आता आम्ही वाचक म्हणून आम्ही असा विचार करतो की आम्हाला ती पात्र अधिकाधिक संवेदी पद्धतीने आमच्या समोर येतात. म्हणजे आम्हाला खूप त्याचं जस्टिफिकेशन वाटत पाहिजे की येस बरोबर म्हणजे जरी काय म्हणतात त्याला वैचारिक दृष्ट्या आम्हाला नाही पडलं तरी देखील संवेदनाच्या दृष्टीने किंवा भावनेच्या दृष्टीने तिचं हे बघणं बरोबर आहे असंच आपल्याला वाचकांना किंवा प्रेक्षकांना पण वाटलं पाहिजे. असं एक मध्ये मध्ये कुठेतरी घातलं असतं तर मग ही कलाटणी कदाचित मला शेवटी देता आली नसती की दत्तक घेतली असं. त्यामुळे थोडस कलाटणी कुठेतरी पॉइंटला द्यावं असं वाटतं मला आणि मध्ये संवाद दाखवले नाही त्याच्याविषयी प्रेक्षकांमध्ये. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की पहिलंच लेखन आहे. बोलायला सगळंच असतं की असं होतं तसं होतं वगैरे. मी साधं सोपं सरळ मला जे वाटतंय मी फार विचार करून नाही बोलत. काय होतंय माहितीये का की तिच्या आयुष्यात येणारे पुरुष त्या वयामध्ये तिचे भावना आणि आता ह्या एकला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असणं गरजेचं आहे. त्यावेळेला त्यांची मुलाखत होते त्यावेळेला त्यांच्याबद्दल त्या दृष्टिकोनातून बघणं किंवा मी त्यावेळेला कसं बघत होते आणि आता त्यावेळेला आत्ताच्या वयाच्या हिशोबाने मॅच्युरिटीच्या हिशोबाने कशा पद्धतीने ते संवाद व्हायला पाहिजे तसं मला कुठे जाणवलं नाही. मुळात हा प्रपंच काय होता ना तोच मला नाटकाचा प्रपंच हा पूर्ण काय होता हा मोठा प्रश्नचिन्ह. जर दत्तक घेण्यासाठी आता मी साधा सरळ मी नाही खोलामध्ये जात आहे तुम्हाला काय वाटत होतं वगैरे हे नाही. मला जे दिसतंय ना ह्याच्यात स्क्रिप्ट मध्ये मला वाटतं की दत्तक घ्यायला ती आली बरोबर. मग तिच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना मुलाबद्दल तिची असणारी ओढ ते कुठे ना कुठे प्रत्येक पुरुषांवर असलेल्या तिचा सहवास ह्याच्यातून कुठेतरी येणं गरजेचं होतं. तर त्याची एक लाईन तयार झाली असते असं मला संगती त्याची संगती असं. बाकी नाही मी म्हणत आहे काही तुमचं काही म्हणजे कशाबद्दल अभ्यास करतोय वगैरे हा वेगळा विषय. मुळात मला नाटक बघताना मला काय देत आहेत ते कॅरेक्टरच मला सशक्त वाटत नाही. त्या बाईच तिला काय सांगायचं प्रत्येक माणसाला ज्या वेळेला ती बोलवते त्यातून ती उलगडणं आहे ना किंवा तो उलगडणं तिच्या त्यावेळेला बघण्याचा दृष्टिकोन आणि आत्ताचा बघण्याचा दृष्टिकोन हा जर आम्हाला मिळाला असतं ना तर मला काहीतरी नाटक घडतंय असं वाटलं असतं. हे माझं मत आहे. दुसऱ्यांचं काही असू शकतं. मला असं नाटकातून दाखवायचं होतं की एक बाई जन्मल्यापासून साधारण वयाच्या 50 पर्यंत किती पुरुष तिच्या आयुष्यामध्ये येतात बाय एनी मीन्स. ड्रायव्हरच्या रूपामध्ये असेल मित्राच्या रूपामध्ये असेल
वडिलांचे मित्रच्या रूपामध्ये असेल किंवा अनेक गुरुजी असतील, गुरुजी असतील, सहकारी असतील. आईला शिकवायला येणारे गुरुजी दाखवलेत आपण बापट सर. तर ती कितपत एखादी बाई तिकडे आकर्षित होते किंवा त्या बाईकडे किती पुरुष आकर्षित होतात, त्यांच्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे संबंध निर्माण होतात, का निर्माण होतात, तिथे काही संस्कार वगैरे प्रकार असतात का, किंवा स्त्री पुरुष नातं हे संस्काराच्या पलीकडे काही असतं का. म्हणजे इथे मला नुसतंच दत्तक घेणं हे एक त्याचा छोटा भाग मला असं वाटतो या नाटकाचा. महत्वाचा माझ्या नाटकाचा हा गाभा आहे की एक बाई जन्मल्यापासून तिच्या आयुष्यात किती पुरुष येतात, कशा तऱ्हेने येतात, का येतात, आणि ते तिच्याकडून काय अपेक्षा करतात, ती बाई त्यांच्याकडून काय अपेक्षा करते, त्या अपेक्षा कितपत पूर्ण होतात, नाही होतात. आणि मग जेव्हा बाई मागे वळून बघते आयुष्याकडे, तेव्हा तिला नेमकं असं काय वाटत राहतं. आणि त्याच्यात अजून एक वाक्य पण टाकलंय की हे सगळे आलेले पुरुष तिला भेटतात का, परत भेटतात का आयुष्यामध्ये प्रत्येक बाईला. नाही, पण मुळात कसं आहे माहितीये काय, ज्या वेळेला एखादा पुरुष भेटतो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला जो असतो त्या वयानुसार, बरोबर, त्यावेळेला जो विचार असतो तो तपासणं आहे ना नंतर, किंवा तिच्या मॅच्युरिटी प्रमाणे तिचा तो दृष्टिकोन काय झालेला आहे तिथपर्यंत. ते जे म्हणतात त्याचा एक बेस मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या सायन्समध्ये आम्ही असं म्हणतो की दर 10 वर्षानंतर माणसाच्या गरजा बदलतात. 10व्या वर्षी तुमच्या आर्थिक गरजा निराळ्यात, भावनिक गरजा निराळ्यात, शारीरिक निराळ्यात. त्या 20व्या वर्षी निराळ्या होतात, 40ला निराळ्या होतात, 50ला निराळ्या होतात. म्हणजे आता ते आपण मेनोपॉज आपण मानतो की 45च्या दरम्यानचा मेनोपॉज आहे. पुरुषांचा असतो त्याला अँड्रोपॉज आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे तुमचा जो स्त्री आणि पुरुष हा रोग आहे तो कॉन्ट्रास्टच होतो. पुरुष अधिक काय संवेदन किंवा कोमलतेने वागण्याकडे प्रवृत्त व्हायला लागतो. स्त्रिया अधिक त्यांचा रोग बदलतात किंवा हे होतं. आणि ह्या त्यांच्या हार्मोनल चेंजेसमुळे त्यांच्या बिहेवियर मध्ये पण चेंज होतो, थॉट प्रोसेस मध्ये चेंज होतो, आणि त्यांच्या गरजा पण बदलतात, त्या सगळ्या पण बदलतात. त्यामुळे मग ते 25व्या वर्षी वाटलेलं आकर्षण आणि 45व्या वर्षी तोच माणूस जेव्हा माफी मागायला लागतो किंवा तो सांगतो त्यावेळेला तिची असणारी प्रतिक्रिया, कारण की त्या वयात तिची गरज निराळी आहे. म्हणजे ऍट द टाइम शी इज नॉट एक्सपेक्टिंग की तुम्हाला माफी माग, तरी ती म्हणते की अरे ते ठीक आहे होऊन गेलं किंवा कदाचित, कारण की अशा गोष्टी घडलेल्या एका वर्कशॉपमध्ये पण आमच्या समोर आल्या. त्यामुळे हा जो वयामुळे विचार करण्यावर होणारा बदल आहे याच्या ही पण एक खूप संवेदनशील गोष्ट आहे, म्हणजे जी त्या प्रियाबद्दल अधिक खूप डेप्थनी जाऊन तिची पर्सनॅलिटी आम्हाला असं एक त्याच्यामधलं एक अंतसूत्र तांत्रिक तिच्यामध्ये जास्त गेल्यामुळे लोकांना बोर होणार नाही असं. बरोबर. मुळात कसं आहे की तांत्रिक, आता ही तंत्रभाषा मी तुम्हाला सांगितली, पण लेखक जेव्हा लिहितो तेव्हा हे 45व्या वर्षी माझ्या गरजा बदलल्या म्हणून मी असं बोलतो असं नाही बोलत. त्याचं डायलॉगच बदलतो, त्याच्या बोलण्यातला दृष्टिकोनच बदलतो ना. ज्या वेळेला तुम्ही 20व्या वर्षी एका गोष्टीबद्दल जे मत असतं ते तुमच्या 50व्या वर्षी नाही राहत. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होतो तुमचा, आणि हे 50व्या वर्षी समजतं, आधी नाही समजत, अगोदर नाही कळत. आणि त्यानंतर ती भेटते तरी पण ते काहीच नाही त्याच्याबद्दल होत नाही, काही घडत नाही. जसं दिनेश विगोरे म्हणतो की आता दिनेश विगोरेला ती म्हणते तर बरंच पाणी वाहून गेलंय. नाही, पण त्याच्यावर आहे ना ती चर्चा, म्हणजे काय मला म्हणायचंय की ते चर्चा होणं फार गरजेचं आहे. असं त्याच्यातून ते कॅरेक्टर सशक्त होत जातं. कुठेच बरोबर. म्हणजे नाटक का याची एक व्याख्या जी आहे ती अशी आहे की का आम्ही नाटक बघायचं, कारण की त्याच्यामध्ये मला चेंज बघायला, बदल. आणि तो बदल म्हणजे आज हा होता आणि उद्या तो आहे असं नाही होत. तो बदल होतानाची जी धडपड, झगझग, मारामारी, भांडण, आरडाओरडा आणि तिला स्वतःला होणारा त्रास जो आहे तर तो जेव्हा बघायला मिळतो, तो चेंज बघायला मिळतो. म्हणजे हे चेंज वाले ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी सगळीकडे फेमस होतात. म्हणजे आता तो जो म्हणजे त्या शाकुंतला मधलं ते एक जे आहे की ते सगळ्या जगभर सगळ्यांना वाटलं की जिथे जिथे पुरुष पदार्थ आहे, जिथे जिथे मुली लग्न होऊन सासरी जातात
तिकडे सगळीकडे त्या कण्व वाक्य फेमस झालं की अरे म्हणजे माझी स्वतःची मुलगी नसताना देखील मला ही सासरी जाते ते एवढं वाईट वाटतंय, तर ज्यांची पोटची मुलगी आहे त्यांना कसं वाटत असेल, हे जगभरात सगळ्या लोकांना वाटतं, म्हणून ते सगळ्या जगभर फेमस आहे. हा जो चेंज किंवा हे जे परिवर्तन आहे ते येस वेलकम. नाटकाला शिवनाई प्रयोग बोलला जातो. नाटकाचा थोडासा तो प्रयोग असतो आणि तुम्ही वेगळा प्रयोग लोकांसमोर आणू इच्छिता, त्यासाठी तुमचं अभिनंदन. पुरुष कॅरेक्टर्स, पुरुष त्यातले काही पुरुष आहेत ते तिच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ती काही पुरुषांकडे अट्रॅक्ट होतात. उदाहरणार्थ आपण तू मला बुडवतोयस असं म्हणालास, त्यापेक्षा तू बुडतोयस असं म्हणाला असतास तर मी तुला होकार दिला असता. म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन चुकलंय का, म्हणजे त्यांनी जर करेक्ट प्रेझेंटेशन केलं असतं तर तिने होकार दिला असता. तर याचा अर्थ असा होतो की तो तिला कुठेतरी आवडत होता, तो आवडत होता तिला, पण त्याने प्रेझेंटेशन चुकीचं केलं आणि म्हणून तिने त्याला नकार दिला. शक्यता आहे, कारण ते तिचं वय यायला पाहिजे कुठेतरी, तर ते आलेलं नाही. तिने फक्त डायलॉग म्हटलाय तसा की असं म्हटलं असतं असं म्हटलं असतं तर कदाचित तू मला प्रेम निर्माण झालं असतं. तिची जी आवडण्याची प्रोसेस आहे ती कुठेतरी दिसायला पाहिजे, आधी सुरुवात व्हायला पाहिजे. बरं ते वयही नाहीये ना, ते आवडत एवढा विचार करायचा. आणि आता ती जर 50ला असेल तर ती कशी प्रेझेंट होईल किंवा कशी बोलेल त्या काळात, ज्या वेळेस ती 20ली असेल 30ली असेल वडील. राहिला प्रश्न तिच्या आईचे शिक्षक, तेही तिच्यापेक्षा मोठे, आईपेक्षा वयाने मोठे. एखादी लहान मुलगी जेव्हा पुरुषाकडे अट्रॅक्ट होते, जसं एखादा पुरुष बाईकडे अट्रॅक्ट होतो आणि बाईला कळतं, तसं सायकोलॉजी असं सांगते की एखादी लहान मुलगी जर एखाद्या मोठ्या पुरुषाकडे अट्रॅक्ट होत असेल तर ते एका पुरुषाला पण कळतं. आणि अशीच कारणं असल्यामुळे त्यांनी तिकडे येणं सोडलं. आणि नंतर तीच असं सांगते की एके दिवशी घरात कोणी नसताना मी माझं मन तुमच्याकडे मोकळं केलंय. आणि असे खूप कॅरेक्टर्स आहेत जे तिच्या भोवती येतात किंवा ती इतर पुरुषांकडे जाते, तर त्याच्यावरून तिचं कॅरेक्टरलेस आहे का, कारण ती प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटामध्ये आहे, लहान मोठं. आता दुसरी गोष्ट, तो जो ड्रायव्हर आहे तो 18 वर्षापेक्षा मोठा आहे असं ती म्हणते. हो, आणि तो कित्येक वर्ष काम करतोय त्यांच्याकडे, की पहिल्याच दिवशी आला आणि सायकल शिकवायला गेला असं नाही. एक आपण 2 वर्ष 4 वर्ष काम करतोय आणि जर का तो 2 वर्ष 4 वर्ष काम करतोय आणि ती मुलगी जर का त्याच्या सहवासात आहे, जर का तो तिला 2 वर्ष 4 वर्ष शाळेत सोडायला जातोय किंवा कुठे सोडायला जातोय, तर त्यांच्यात ऑलरेडी एक मैत्रीचा नाता तयार होतो. मग त्याचा हात तिच्या पार्श्वभागावर लागू देत नाही तर अजून कुठे लागू देत, तिला ती किंवा त्याला तो संवेदना येणार नाही जोपर्यंत तो बॅक ऑफ माइंडला सुरुवातीपासून त्याचा विचार करत नाही किंवा ती विचार करत त्या गोष्टी. म्हणजे साधा उदाहरण द्यायचं झालं तर एक मुलगा आहे, तो कुठेच बाहेर खेळायला जात नाही. एक 10 बाय 10च्या खोलीत कुटुंब आहे, ते कुठेच खेळायला जात नाही, त्यांना सेपरेट रूम नाही, काही नाही. आई अंघोळ करून बाहेर आली, पूर्वी 10 बाय 10च्या खोलीत त्याची पद्धत होती की मोरीतच साडी नेसायची नाही किंवा मोरीत फक्त परकर ब्लाऊज घालून ती बाहेर यायची आणि बाहेर हॉलमध्ये साडी नेसायची. तर तो मुलगा तिला रोज बघायचा साडी नेसताना. मग तो थोडा मोठा झाला, अजून थोडा मोठा झाला, पण त्याची बाहेरच्या खेळांमध्ये बाहेरच्या मित्रांमध्ये रुचीच गेली. तो जायचाच नाही, मग तो घरातच बसायचा. शेवटी त्याला डॉक्टरकडे नेलं, सायकॅट्रिस्टकडे नेलं, तेव्हा असं कळलं की त्याला त्याची आई प्रचंड आवडते. त्याला असं वाटतं की माझी आई जगातली देखणी पाहिजे आणि तो आईच्या प्रेमात पडला. ही प्रोसेसने झालेली प्रक्रिया, प्रोसेसने ह्या लेवलला गेलाय. तर तशी प्रोसेस कुठल्याही तिच्या बाजूने येणाऱ्या कॅरेक्टर्स मध्ये किंवा तिच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसत नाही. तुमची थिसिसचा विषय असतो
इथे मी 6 ते 8 महिने त्यांच्याकडे काम करत होता असं दाखवलंय आधी. आणि तो म्हटला ना तिथे असाही डायलॉग आहे की माझ्या कधीही मनामध्ये पाप आलं नव्हतं त्या काळामध्ये, आणि अचानक एक लोनली प्लेस आहे आणि अचानक तो सायकोलॉजी आहे ना, सायकोलॉजी किंवा सेक्स संदर्भाचा सायकोलॉजी काय सांगते, तर ते लगेच नाही होत ती प्रोसेस. त्याला नवीन फक्त जोडपं कदाचित- जरी असलं ना, नवीन जोडपं लग्न केले, अरेंज मॅरेज म्हणा किंवा लव्ह मॅरेज म्हणा, तरी नाही होत लगेच. ते कामोसा घेत, सगळे झोपलेत का, वेळ बघतो, आणि मग ती प्रोसेस डेव्हलप होत असते. पण त्यांच्या ती प्रोसेस डेव्हलप होत असते. मुळात तुमचं अख्खं नाटकच सायकोलॉजीवर, हो, मानसिक अवस्थेवर. बरोबर. आणि मानसिक अवस्था निर्माण व्हायलाच मुळात प्रोसेस लागते. तुमच्या बॅकअपमध्ये जसं साध्या भाषेत सांगायचं तर म्हणजे ते अगदी छोट्या मेंदूतून मोठ्या मेंदूत यायला पाहिजे, आणि मग तसं जसं आपली बोलण्याची प्रोसेस. मला याला सपोर्टिंग मला एक सांगायला आवडेल, म्हणजे जेव्हा आम्ही मला ते त्यामुळे ना ते कॅरेक्टर सुटल्यासारखे वाटतात, कनेक्शन्स नाही कुठे दिसत. जेव्हा बाललैंगिक शोषणाबद्दल आम्ही जेव्हा मुलांना पण जेव्हा आम्ही शिकवतो त्यावेळेलाच तिथे म्हणजे त्या सगळ्या केसेसमध्ये असं लक्षात येतं की शोषण करणारा कोण आहे, तर काका आहे, मामा आहे, आते भाऊ आहे, मामे भाऊ आहे. का? कारण की त्यांच्या बरोबरचा असलेला स्पर्श हा सुरक्षित आहे असं मुलं मानतात, आणि तो सुरक्षित स्पर्श आहे हे त्यांना म्हणजे शोषण करताना पण माहिती आहे, म्हणून त्या स्पर्शामध्ये ते पुढे गेलेले. पण स्पर्श करणाऱ्याचं इंटेन्शन वेगळं आहे, ज्याला स्पर्श होतो त्याचं इंटेन्शन वेगळं आहे, आणि ते जेव्हा क्रॉस होतं, ते जेव्हा क्रॅक होतं त्यावेळेला शोषण होतं. म्हणून ते बालवयातलं शोषण हे खूप गंभीर आपण म्हणतो, कारण की त्याचे मानसिक आणि परिणाम त्याच्यावरती. आणि ड्रायव्हर कडून अशा प्रकारचं शोषण म्हणजे ही खूपच कॉमन गोष्ट आहे. म्हणजे अगदीच म्हणजे तुम्ही दाखवली ती घटना ती पण घडू शकते, परंतु त्याच्यातून त्यांची निर्माण होणारी रिलेशनशिप किंवा त्याच्या मनात होणारी रिलेशनशिप हा जो आहे त्याचा पाया तो म्हणतो त्याप्रमाणे तो आपल्याला त्याच्यात गवसत त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी मोमेंटरीली दाखवले, ते फक्त मोमेंटरीली दाखवलंय की तो तिच्या पायाकडे पाहतो आणि त्याला एकदम जरासं आकर्षण वाटतं, तो मिठी मारतो, पण ते मोमेंटरीली आहे. दुसऱ्या क्षणी तो मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला व्यवस्थित घरी आणतो. आणि तिथे परत एक डायलॉगही दाखवलाय की गेले 6-8 महिने मी तुमच्याकडे काम करतोय, पण कधी माझ्या मनात पाप निर्माण झालं नाही. एक ते लोनली प्लेस आणि असं बघून एक मोमेंटरीली मी अट्रॅक्ट झालो होतो. तुम्ही लहान होतात, ती घडलेली माझ्या हातून चूक आहे असं एक दाखवलेलं आहे. पण अजूनही त्याच्यात काही दाखवायला हवं असं मला तर वाटतंय सुरुवातीपासून असं काही तर प्रोसेस मिसिंग. होय, कारण काय आहे की एवढ्या बालवयामध्ये झालेला हा जो काही आघात आहे तो आघातच आहे. ज्या तिने त्या पद्धतीने ती रिॲक्ट करते तो आघात आहे. आणि या जर आपलं नाटक चर्चा नाट्य म्हणून जर आपण ट्रीट करत असू तर तो आघात जो आहे ना हा आघात शेवटपर्यंत राहतो त्या वयातला, आणि खूप राहतो. त्यानंतर मग ती अशा पद्धतीने तिथे पुरुषांकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलतो, आणि तो दृष्टिकोन बदललेला हा कुठेही पुढे दिसत नाही, कारण ती एकामागोमाग एक पुरुषांना ती ऍक्सेप्ट करत जाते. तिचा ऍक्सेप्टन्स आहे बघत. आणि तिथे जर त्या वयात जर अशा पद्धतीने जर रिॲक्शन जर तिची असेल तर तो ऍक्सेप्टन्स पुढे येणार नाही असं माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल मत आहे. म्हणजे तो माझ्याकडे केस आहे, माझ्याकडे राईट, वडील खूप दारू पितात म्हणून आईने मुलीला घेतलं आणि आपल्या प्रियकरासोबत राहायला लागली. त्यावेळेस ती मुलगी असेल एक 5-6 वर्षाची असेल, आणि मग कालांतराने तो वडील, जे वडील होते ते पण वारतात. वारल्यानंतर आता त्या नवीन माणसासोबत किंवा नवीन बापासोबत ती राहायला लागते, 5-6 वर्षाची मुलगी. आणि माझ्याकडे केस आहे आता, 5व्या-6व्या वर्षीच त्याने त्या सावत्र बापाने तिच्यावर अटेम्प्ट केलाय. पुढची 6 वर्ष पण ती विरोध करत आली, आणि तिने आईलाही सांगितलं की आई माझ्यासोबत असं कोणतरी प्रयत्न करतो, मला वेगळा स्पर्श जाणवतोय, वेगळं सगळं जाणवतोय. तर पण आईला दुसरा पर्याय नव्हता, घर सोडून जायची परिस्थिती नव्हती,
म्हणून आईने शेवटी मुलीलाच समजावलं आणि आजही ती मुलगी 20 वर्षाची आहे, तिथेच राहते त्याच घरात. तिची आत्ता मानसिकता काय असेल विचार करा. ही 5व्या-6व्या वर्षी आपल्याबरोबर अटेंड करणारा माणूस आपल्या समोर आहे गेली इतकी वर्ष, आणि बिकॉज ऑफ आपली इकॉनॉमिकल कंडिशन किंवा आपल्याला दुसरा पर्याय नाही, त्यामुळे त्या तुम्ही मुलीला तिथून बाहेर काढण्यासाठी आता मी तिचं एज्युकेशन जे थांबलेलं ते पुढे मी सुरू केलंय. तिचं जे काय आहे ते सगळं मी बघतो. त्यामुळे तुम्ही लिहिलेले जे मुद्दे आहेत ना ते धरले आम्ही सगळे. कारण की ज्या तिला मूल होत नाहीये, हे का होत नाहीये ह्याच्या बॅक ऑफ माइंड जाताना आम्हाला, म्हणजे आम्ही श्रोते म्हणून आम्हाला असं वाटतं की कदाचित तिच्या बालपणामध्ये त्याची बीज आहेत, कदाचित लहानपणी जे, कारण की अशा केसेस आहेत की लहानपणी शोषणाची घटना घडल्यानंतर लैंगिक संबंधाबद्दलच तिरस्कार झाल्यामुळे संबंधच घडले नाही, त्यामुळे मूल नाही झालं. मग ते कदाचित त्याच्या मुळाशी आहे का की ज्याच्यामुळे त्यांना मूल नाही झालं, मूल होऊ शकलं नाही. कारण की तो धागा आणलाय तुम्ही, तो धागा आहे. त्यामुळे आम्ही विचार करतो की मग हे धागे आहेत की काय त्याच्या पाठीमागे. मला असं वाटतं की खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही त्या सगळ्या प्रवाहामध्ये आणलेल्या आहेत. त्याच म्हणजे ते सगळे धागे आहेत, त्याची गाठ नाही पुढे आली. ती गाठ तुम्ही घातली असतील म्हणजे आम्हाला की यस दिस इज अ रिलेव्हंट किंवा हा याचा परिणाम आहे असं आम्हाला घडलं असेल. त्यामुळे तुमचं रॉ मटेरियल एकदम परफेक्ट आहे. ते रॉ मटेरियल त्याच्यामध्ये पाहिजेच. त्या रॉ मटेरियलचं पुढे तुम्ही जे वस्त्र मिळणार आहात तर ते वस्त्र आम्हाला अजून असं कारण ते आहे त्याच्यामध्ये विस्तृत अशी सुटे सोडल्यासारखं होत आहे. पण ते महत्वाचं आहे आणि ते खूप महत्वाचं. हो येस, वेलकम. हे नाटक मला वाटतं मी तिसऱ्यांदा ऐकतोय. आधी वाचलं होतं जेव्हा ते कच्चं होतं, मग साहित्य संघात केला आणि आज मी इथे ऐकतोय. त्या तिन्ही याच्या वेळेला त्या नाटकाच्या रचनेमध्ये बराचसा चांगला फरक आलेला आहे. हे मी का नमूद करतोय की एका कवीने नाटक लिहायचं. खरं म्हणजे नाटक ही संकल्पना मुळात कविता आहे. कालिदासाने जी संकल्पना केलेली ती काव्य हेच आहे. पण गंमत अशी आहे, नाटकाचा जो वेध घ्यायचा असतो तो फार विचित्र दिशेने जाणारा असतो. त्याचं व्याकरण असतं. आता कविता कुठेही प्रवास कुठेही करू शकते, नाटक पण कुठे पण जाऊ शकतो कुठे. पण नाटक परफॉर्म करायचा असतो, हा जो वेद आहे तो करताना लक्षात घ्यावा लागेल ते व्याकरण आहे. नाटकाचा टाइम कन्सेप्ट पण काही विचित्र आहे, कवितेचा पण विचित्र आहे, नाटकाचा पण विचित्र आहे. पण जेव्हा परफॉर्म करण्याची वेळ येते तेव्हा तिथे कुठेतरी होतं की नाटक, त्यामुळे प्रत्येकाला नाटक लिहिणं जमतच असं नाही. बऱ्याच लेखकांनी नाटकाचा प्रयत्न केला मराठीतल्या आणि नाही जमलेले असं म्हणत नाही की कठीण प्रकार आहे. नाटकासाठी काय असतं की त्याच्या कॅरेक्टरमध्ये घुसणं असतं, त्याच्यामध्ये जाणं असतं, ते कठीण असतं. आता आपण इथे येऊया. मुळात ना कवीने नाटकाचं धाडस केलं याच्याबद्दल मला खूप कौतुक आहे. आणि असं यावं एक वेगळा अँगल, वेगळ्या प्रतीची आपल्याला मिळू शकते. मी मगाशी म्हणालो तसं की पहिल्या 2 याच्यानंतर तिसऱ्या याच्यात आता जो आहे त्यात बरीचशी प्रगती, आता हे नाटक म्हणून कुठे याचं छान जवळ आलेलं आहे हे मी मान्य करतो. अजूनही नाटक करताना नाटकाचं व्याकरण आहे त्यामध्ये कुठेतरी तुम्ही म्हणता की मी गुलाबी रंगाचं गाऊन घालून ती आलेली आहे, तिथे मला कळत नाही कुठला वेळ मिळाला हिला गुलाबी रंगाचा गाऊन घालून आलंय असं. म्हणजे नाटक पुढे थांबलंय आणि त्यावेळेला मी काय करायचंय, म्हणजे स्टेजवर कोणीच नाहीये आणि मी काय करायचंय. अर्थात नाव उमेद होण्याची गोष्ट नाही. हे
नाटकाच्या डिरेक्टरवर सोडायचं आहे. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अशा करता येतील. परत तुम्ही नाटकात सुरुवात केली, गॉसचा पडदा केलाय. आजकाल गॉसचा पडदा कोणी वापरत नाही. मुळात ना फार मोठा प्रसंग असेल, दीर्घ प्रसंग असेल तेव्हा गॉसचा पडदा येतो तिथे कुठेतरी, म्हणजे ती सगळ्या लाईन बंद करून गॉसच्या पडद्यावर. पण इथे 7-8 प्रसंग असे आहेत गॉसच्या पडद्यावर घालायचे, त्यामुळे तो रसभंग होतो, रसनिष्पत्ती काही होत नाही. मी तर म्हणेन की तिथे कशाला जाता तुम्ही? तुमचं नाटक लिहा. नाटक बसवताना असं कुठे आजकाल नाटकाची वेगळी हे झालेली आहे की मला सगळी पात्र इथे आहेत, वेगवेगळ्या प्रसंगातली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणावरचे आहेत, ही एकमेकात भाग घेऊ शकता. म्हणजे तुम्ही एक पात्र असं आणलेलं आहे की तो फक्त म्हणजे 1 ते 2-3 पात्र आहेत ते फक्त बोलण्यासाठी आलेली आहेत, बोलताना दिसतात. हा बोलण्यासाठी आलेले आहेत. किंवा ती देशमुख बाई किंवा काय करायचं नाहीये, वेगळं काही करू नका. येईल ना तिकडे देशमुख बाई असेल, तो दिनेश असेल तिथे. मला इकडचा प्रेक्षक आजकाल मी मान्य करून घेतो, हे सगळं आहे त्यामुळे तिकडे काय तुम्ही जाण्यात प्रयत्न करू नका. त्यामुळे हे नाटक बसवताना फार छान होईल. आणखी फक्त तो टाइम कन्सेप्ट असा असतो की लेखकाने लिहिलेला आहे आणि बाकीच्यांनी मांडायचा आहे, असा प्रकार आहे तो. मुळात नाटक ही सांघिक कलाकृती आहे, लेखकाकडे. मुळात नाटकात शब्द महत्वाचा आहे, लक्षात घ्या. डिरेक्टरकडे तसं महत्व नाहीये, पण सगळी सांघिक कलाकृती आहे. आणखी एका विषयाकडे येतो मी. पण मध्यंतरी नाटकाच्या कॅरेक्टरायझेशन बद्दल बोलतो. आता बऱ्याच काय काय केलेलं आहे. मला त्या नाटकाची जी नायिका आहे ती मुळात कन्फ्यूज वाटते. कन्फ्यूज काय वाटते की तिला आयुष्यात ती सहज नाहीये. म्हणजे तिला दुसरा अंक फार छान आलाय. पहिल्या अंकात ती सगळे दाखले प्रसंग देते, तिथे तिला असं वाटतं तिची काहीच चूक नाही. असं नाही होत, तिची काहीच चूक नाही. म्हणजे चुकणारा माणूस आहे जो सतीश आहे तो आता जाहीर आहे त्याचं ते काय तारुण्य सुलभ प्रेम आहे सतीशचं. त्यामुळे तो तसं वागणार. मुळात तो स्वार्थी आहे. तो आईचं कारण देऊन लग्न झालंय आणि मग मला शेवटी तिच्याकडे म्हणतो की तुला मिठी मारतो आणि असं बरं आता मी निघतो. त्याच्यामध्ये तो कुठेही इन्व्हॉल्व्ह झालेला नाहीये. पहिल्या अंकातल्या बऱ्याचशा प्रसंगात नायिका इन्व्हॉल्व्ह झालेली आहे, पण मी धाडसाचं विधान करतो, नायिका हातात छडी घेऊन नाही करते की ज्या माणसाने असं वागायला पाहिजे होतं तर माझ्याकडनं प्रेम उत्पन्न झालं असं नसतं. प्रेमात दोन्ही चूक असतात आणि म्हणून ते बरोबर असतात. हा सहज भाव आहे प्रेमाचा. आणि तो ज्याला कळला त्याचं आयुष्य ग्रेट झालं. इथे तो कळलेला नाही केली म्हणून ती शेवटपर्यंत हे होते. आता मला सांगा, दोन्ही अंक वाटल्यानंतर मला आवडणारे कोण माणसं आहेत? बापट पंडित आहे आणि तिचा नवरा आहे. हा मला आवडतोय, म्हणजे मला पटकन अपील होते. मला त्यात काही चुकीचं वाटत नाहीये. म्हणजे मला नायिकेकडे मी विचारलं तू अशी काय वागतेस, म्हणजे मुळात तिचे काही हे आहेत की आपण दोघांनी वेगळं राहायचं ठरवलेलं आहे काही याच्यासाठी. याचं कार्यकारण भावच करत नाही का? म्हणजे त्याची असू दे ना मैत्रिणी, काही तुझीही मैत्रिणी होती, तुझे मित्र होते, पण वेन यू आर नोकरी यू विल हॅव्हिंग सम रिलेशन पंकज, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या असतात आयुष्यात. जेव्हा मला लग्नाचा विषय येतो सगळं विसरून जायचं असतं आणि गंमत करून पण सहज जायचं असतं. हे नायिका करत नाहीये, त्यामुळे तिला कळतच नाही. आणि कुठेतरी असं वाटतं की तिने तो आम आणलेला आहे की देशमुख बाई मला असं कळलं आता की एक बाई सुद्धा घेऊ शकते दत्तक, मी घेते, आता मी तो कॉन्फिडन्सली आला. पण मूळ प्रॉब्लेम तसाच राहिलेला आहे. प्रत्येकाने लक्षात घ्या, ही बाई म्हणजे नायिका सोडून प्रत्येकाने आपापला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकलेला आहे.
म्हणजे सतीश घ्या, पंकज घ्या, दिनेश. आता दिनेश ही नायिका सांगते, तू जर मला म्हणाला असतास की तुला घेऊन मी जीव देतो तर माझं तुझ्यावर प्रेम झालं असतं. अशा कंडिशनल कशा असतात? नाही, कंडिशनल प्रेमाची व्याख्या योग्य केली तर, योग्य मानलं तर मग दुःखच येणार आहे. बोथ ऑफ देम कंडिशनल नसतात. तुम्ही वाहवत जा आणि वाहवत जाता आता कुठेतरी तुम्ही एक लक्षात या की नाही, हे आता नाही म्हणायचं वेगळे व्हा. नवऱ्याने कसं केलेलं आहे, नवऱ्याने त्यांनी मस्त स्पष्ट शब्दात काढलेलं आहे की मला सुद्धा काहीतरी एक ओढ असते माझ्या मुलाची, ही ओढ असते ती मी घेतली. हा, आता गंमत अशी आहे, कुठेतरी नायिका एका ठिकाणी म्हणते की तिला तिच्याकडनं ही मागणी पूर्ण होऊ शकणार नाही, हे पंकजच्या रिलेशनशिप मध्ये तिला लक्षात आलेलं आहे. म्हणजे ती मुळातच अर्धवट आहे आणि शी इज एक्सपेक्टिंग मच मोर फ्रॉम एव्हरीबडी. नो, इट इज नॉट पॉसिबल. ऍक्सेप्ट करावा तिने आणि व्हावं असं. हे आता मी कॅरेक्टरायझेशन बद्दल बोलतोय. मी आणखी थोडं जायचं नाही मला, कारण कवीने नाटक लिहिणं यासारखा मोठं धाडस कुठलंच नाहीये आणि आय अप्रिशिएट दॅट. आता नाटकाचं शीर्षक आहे, फार छान आहे, फार छान आहे. अंधार होता होता. म्हणजे इथे अंधार गाढ होता होता, अंधार गाढ होता होता, फार छान आहे शीर्षक. याच्यामध्ये काहीतरी एक आयदर ऑफ द पॉझिटिव्ह साईड और निगेटिव्ह साईड काहीतरी चाललेलं आहे. मला माहित नाही लेखिकेच्या मनात पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह, मला काही कल्पना नाहीये. पण मला असं सर्वसाधारण आहे की कुठेतरी एक असा प्रसंग आला होता की शी हॅज रिअलाइजिंग की हे कुठेतरी माझं पण चुकतंय का, असं एक रिअलाइज झालं पाहिजे. हा, म्हणजे केवळ मी लोकांकडनं प्रेमच अपेक्षा केली आहे का. आणखी एक छान प्रामाणिक हे तो ड्रायव्हर म्हणजे ही ऍक्सेप्ट केली, म्हणजे त्याला त्याचं काय हे देतो खाली मान करून जातो प्रामाणिकपणाने. तसा सहज स्वतःला पूर्ण फाडून आरशात बघून केलं असतं की ह्या गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टीच्या स्पष्ट होत गेल्या असत्या. ऑफकोर्स मला लेखकाला कधी सुचवायचं नसतं, मी नाटक हा प्रकार करतो, आपण प्रयोगावर बोलूया नाटकाने काय केलं. पण कुठेतरी एक रिअलाइज होण्याचं आहे, ते झालं असतं नायिकेकडनं तर आणखी नाटक वेगवेगळ्या उंचीवर गेलं असतं. आता रिअलाइज होण्यासाठी म्हणजे हा जो मी मगाशी शीर्षक म्हणाला त्याचा बराचसा उपयोग करता येईल. मुळात नाटक लेखिकेला लिरिकल पद्धतीने न्यायचं आहे, म्हणजे काव्यात्मक काव्यात्मक पद्धती लिहायची ही लेखिकेची भूमिका मला पटलेली आहे. म्हणजे काय होतं की प्रयोगाकडे येतो मी, तसं ह्या अंधार गाढ होता होता याला काव्यात्मक पद्धतीने न्यावं असं मी सुचवतो. लेखिकेने मांडच पाचलंय असं नाही. मला जेव्हा मी हे म्हणतो प्रयोगकडे बघतो, मला प्रयोग कसा हा रंगतदार करता येईल त्याप्रमाणे वरती जाता येईल. कुठेतरी एक रिअलायझेशनचा भाग यावा आणि प्रयोग रंगतदार कसं करता येईल की अंधार गाढ होता होता सुरुवातीला माझ्या मनातले जे कन्फ्युज आहेत की मला ह्याच्याकडनं हे पाहिजे होतं, त्याच्याकडे ते पाहिजे होतं, त्याच्यात ते पाहिजे, ते मिळत नाहीये. मला का नाही मिळत आहे? आरशासमोर उभं करून बघा आणि मग अंधार गाढा होता होता हा अंधार जो आलाय माझ्या डोक्यात आलाय तो गाढ होता होता कुठेतरी सेल्फ रिअलायझेशन, कुठेतरी स्वावलंबनी की स्वतःचा निर्णय घेण्याची ते आहे. लेखिकेने ते कुठेतरी हे केलंय की त्याच्या ते येता येता प्रत्येक ह्याच्यात ते केलं असं. शेवटी मी हा माझा निर्णय घेतला. मग तिने तिचे चुकी माफ केली की चूक कबूल केली, गरज नाहीये. आयुष्य आहे, ते आहे तसं आहे. हा, पण शेवटी त्याला काहीतरी मार्ग आणि तो पॉझिटिव्ह मिळावा असं काहीतरी करता आलं असं. म्हणजे मला असं वाटतं अंधार गाढा होता होता याचा उपयोग कुठेतरी पॉझिटिव्ह बेसकडे जावा. आता हे गाणं लिरिकल करायचं असेल तर कसं करता येईल की मध्ये जे पॉझेस आहेत, परत कवीनी नाटक लिहिताना पॉझेस आहेत ते नाटकीय दृष्ट्या मला ते डेड न करता त्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. त्या मधल्या पीसेस मध्ये हे अंधार गाढ होता होता वेगवेगळ्या कॅरेक्टरची वेगवेगळी काहीतरी आहे
ते म्हणजे गझल किंवा गाणी लिहिणारे आहेत, कवी आहेत, त्यांनी त्याचा वापर करावा. एक 8-9 प्रसंग आहेत, त्या प्रसंगात वेगवेगळं हे करून करायचं. ऑफकोर्स डिरेक्टर पण हे करेल की काय काय करता येईल. त्याच्यातली काही गाणी आहेत, फार चांगली गाणी लिहिली म्हणजे ऐकताना मला पटकन त्या गाण्याच्या ट्रान्समध्ये गेलो की अजूनही बालमा सावन भी ताजा आहे, की फार छान छान गाणी आलेली आहेत. त्याच्यामध्ये फक्त कोई आने वाला है गाणं नाही, त्यापेक्षा वेगळं किंवा मिल गए आज मेरे सन, समथिंग डिफरंट असं कधी करता येईल. आणि ह्या अंधार गाडा होता म्हणजे पॉजेसचा वापर करून करता येईल. आता मी मगाशी म्हणालो होतो की नायिकेने बरंचसं चुकले, ती सहज राहिलेली म्हणून आलेले, पण हे प्रॉब्लेम आहे, हेच तर नाटक आहे असं नाही. म्हणजे ते परत ते तुम्ही हे चेंज करू नका, पण लेखकाने हे चेंज करायचं नाही, आहे ते आहे, हे असं झालंय, हे असं देवालय, तिच्या आयुष्यात असे असे प्रसंग आले, तर त्याला आता आणखी कसं काय रंगतदार करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. तर त्या शिक्षकाचा वापर करून त्याच्याशी सिन्स यू आर कवी त्याचा वापर करून घेता येईल. आणखी एक प्रयोगाचे म्हणजे नाटक सुरुवात होताना लोक येत असतात, गप्पा मारत असतात, लोक काय हे नसतात, म्हणजे नाटकात रमलेले नसतात. मला त्या लोकांना माझ्याकडे खेचून घ्यायचं आहे. तुम्ही नाटकच मुळात असं ओपन करताय की तुमचं स्वगत आहे, स्वगताने नाटक ओपन करू नका. हा प्रॅक्टिकल आहे. म्हणजे स्वगत काहीतरी बिझनेस देऊन असं केलेलं पाहिजे, असं पाहिजे. कारण मुळात तर मला सीटवर बसायला हे काय रे, कोणतं आहे 20 सीट असं जायचं, हे करताना माझं कॉन्सन्ट्रेशन नसतंच तिकडे. त्यामुळे स्वगताने कधी हे करायचं नाही. आणि स्वगतच घ्यायचं असेल तर बिंदास या, सगळ्यांची स्वगत घ्या, आणा त्यांना स्टेजवर. मग ते देशमुखबाई पण येईल, तो विधोरे पण येईल आणि पंकज पण येईल, सगळे येते इथेच आहेत पुढे. काय गरज नाही त्याला सेटची, काय सेटची गरज नाही. तर आठवत घेतो मी प्रयोगावर बोलतो म्हणून की हे याच्यात तुम्ही काही चेंज करू नका, पण हा प्रयोग करा. प्रयोग करताना विचार करा. थँक्यू. ऑल द बेस्ट. कवीला शुभेच्छा. नाटकाचं जे नाव आहे ते तुमचं थिसिस जे आहे, हे जे करते तेच का नाही ठेवलं? सगळं असं तिला अंधारमय दिसतंय सगळं आयुष्य, तर ती एक मूल अडॉप्ट करून जाणार आहे, तर तिथे अंधारगाड होता होता सडनली तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी किरण दिसलाय छान, आणि एक लहान मूल एक आहे, सर्वात मोठा किरण आहे तो आयुष्याचा. मानसिक त्याचाच प्रकार आहे ना. हो. सर बोला ना. आपण ऍक्च्युली काय आहे, डॅनी यांनी आता बोलले ना, बरोबर बोलले, अगदी परफेक्ट बोलले. म्हणजे सगळ्यांनी आपापली जी काही तुम्हाला सांगितलं त्याचा नक्कीच मी विचार करा. अगदी मी फक्त एवढंच सांगेन, फार वेळेपणाचं असेल ते, पण मी नाटक पाहिलंय, पण ते माझं होतं. आणि ते कुठलं होतं, तर तुम्ही मला एक हेम दिली थिसिसची, आणि त्या थिसिसचं नाव होतं काहीतरी, आणि हे कोणी रॉ मटेरियल, मला रॉ मटेरियल दिलं होतं. आणि मी काही नाटक ऐकत होतो ना, त्याही नाटक मी माझ्या तऱ्हेने बघतो. ते नाटक कुठलं होतं, तर ही सगळी पात्र त्या थिसिस पूर्ण बाहेर. मी कुठेही ते पॉज अंदाज बिंदाज ती नाही घेतले. मी बघत होतो की निर्मिती ज्यावेळी एखाद्या माणसांकडनं होते की बाबा मला असं दाखवायचं, मेन काय आहे, ती बाई आहे ना, नाही का, ती बाई आहे, आणि तिच्याबद्दल येणारे जे अनुभव आहे ते जरी तुम्हाला सामान्य वाटले असले तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधी आपण ते पाहिले असतील, अनुभवले असतील किंवा जाणवले असतील. अंडरकरंट हा सेक्स असतो कुठल्याही बाबतीत, पण ते किती मित्रपणे बाहेर येतील, म्हणजे त्यांच्या बोलण्यातल्या ह्याच्यात तुम्ही बोललात ना बापट त्यांनी पण विचार केला असेलच की ही जर मला बोलायला मिळाली तर. फार सूक्ष्म असतं हे.
मला ते दिसत होतं सगळं. तुम्ही डायलॉग लिहिले हे सगळं बरोबर आहे, परंतु मी प्रत्येक वेळी ते पात्र त्या थिसीस पण ना बाहेर येते. पहिलं ते स्वर्गात म्हटलं काय ते माहित नाही मला, परंतु मला असं वाटलं की हे बाहेर दिसत आहेत ते पण संगमंचावरती येतील किंवा ते बोलतील तुझ्याशी. ते प्रायोगिक नाटक होते. प्रायोगिक म्हणजे काही नको आहे, दिवाण नको, काही नको, काही नको. ते फक्त काहीतरी मांडलेलं आहे त्याच्यावरती ते होत आहे. आणि आईचं ती कुठली प्रतिनिधित्व करत नाहीच आहे, ती मानसिकता आहे. कळलं का? आणि ती मानसिकता कशा तरी वावर करते आहे आणि बाकीची माणसं कुठल्या तरी वावर करतायत आणि मग त्यांचे जे फसवे किंवा खरे जे आपल्याला वाटतात हे आहे, आपल्याला वाटतं ती खरे आहे. आता बोलले हे काहीतरी बोलले की ती माणसं चांगली होती. चांगली आणि वाईट माणसं नसतातच. त्यावेळी ती माणसं कशी रिॲक्ट होतात आणि काय होतं त्याच्यावरती ते कळतं. आपल्या अंतरावर होतं. तर मनात होणारे जे पाप आहे ते पुढे असणार, पण हे सगळं मुली अनुभव होतो ज्यावेळी ते प्रसंग ते बरोबर फिरा काय म्हणलं की याच्यामध्ये हा आहे खरा हा सेन्स आहे. त्यामुळे हे मला की मुलीला रॉ मटेरियल दिलंय ते मला रॉ मटेरियल दिलं आणि मी ते पटकन एन्जॉय करत होतो. आणि हे ज्यावेळी ते बोलती राहली तिथे तो मोठा क्लायमॅक्स आहे. म्हणजे जास्त काहीतरी मला वाटलं आता घडते असं. कळलं का? की कोण आहे, की कुठल्या गोष्टीला तो ऍक्सेप्ट करतोय, कुठल्या गोष्टीला कुठला माणूस कशा तऱ्हेने ऍक्सेप्ट करतोय आणि कुठला माणूस कशा तऱ्हेने नकार देतोय. कदाचित परिस्थिती ऍक्सेप्टन्स अशा तऱ्हेने मी ते बघत होतो की नाही हा माणूस अशा तऱ्हेने तो नकार देतोय तो ऍक्सेप्ट करतोय. बापटच्या बाबतीत म्हणा कुठल्याही बाबतीत म्हणा. आणि ते सगळं जर मला ते अजून येत होतं मला, बाकी मी लिखाण ते म्हणजे बोलतात ना ते कसं काय 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 ते नंतर मग माझ्याकडे निघून गेलं ते सगळं ऐकताना. एन्जॉय मी तसं तऱ्हेने मी ते एन्जॉय केलं. नाटकामध्ये ह्या लोकांनी जे सांगितले त्याचा नक्की तुम्ही विचार कराच. या आहेच बरोबर. एका पॉइंटला मला पण असं वाटलं की आता हे थिसिस मधलीच पात्र आहेत का आणि नंतर पण मी ऍक्च्युली नाटक तुम्ही दिवाणखान्यात पण घडवू शकता. फक्त ती पात्र जी आहे ती कारणांनी यायला पाहिजे. तो ड्रायव्हर तिथे वावरलाच पाहिजे. आता ह्यांनी ना एक मुद्दा खूप छान सांगितला त्याच्यावर मला एक साधारण एक छोटासा म्हणजे आत्ता जाणवलेला मुद्दा असा होता की ती बाई एक स्वतःच मूल देऊ शकलेली नाहीये पण थिसिस दिलेला आहे. एक निर्मिती तिने केलेली आहे आणि ती निर्मिती जी आहे ते निर्मितीची प्रक्रिया जर तिच्याकडून पूर्ण होऊ शकते तर ती स्त्री आहे. स्त्रीचं जर मन जर तुम्ही बघत असाल तर ती प्रक्रिया निर्मितीची प्रक्रिया कुठूनही असू शकते. मग त्या थिसिस मधूनही असू शकते आणि मुलाला जन्म घालूनही असू शकते. मग जर तिच्या एवढ्या सगळ्या पुरुषांना अनालिसिस केल्यानंतर जर तिच्याकडून एक निर्मिती प्रक्रिया होत असेल तर ती कशाला दत्तक घेईल म्हणून. मी तर शेवटावर होती ज्या ठिकाणी तुम्ही तो क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स नेलाय तिला ती गरजच भासणार नाही ना कदाचित. मी आपला एक मुद्दा कुठल्या लेवलला गेली असेल. कारण तिची ती निर्मितीची प्रक्रिया आहे ना ती जो करण्यामध्ये जो तिने वेळ घालवला आहे ना तिने तो तिची ती डेव्हलपमेंट आहे. तिचं मूल होणारच नाहीये. हा मूल होणारच नाहीये. ठीक आहे ना तिने तिच्या गौऱ्याने तिने मिळून योजना आहे. आपण त्याच्यावर जाऊयाच नको. तिने ती नवीन एक प्रक्रिया तिने जन्माला घातली. ती जी काही कालावधी आहे त्या कालावधीत तिने संपूर्ण बाळपण सगळं तिने हे केलं. तिने काय म्हणतात तिला तिने एन्जॉय केलं असेल. आई पण जे आहे निर्मितीचं आणि ते हे सगळ्या पुरुषांच्या साक्षीने केलं. जे काही तिचे अनुभव आहेत मानसिकता असते. एक्झॅक्टली मी ती मानसिकता म्हणून जर तुम्ही ते हाताळलं ना तर तुम्हाला ते मिळेल. मला मी कुठे गेलं मी दिवाणखाना आवडत टाकलं. ती येते बाते मी सगळे बॅकवर्ड मी विसरून गेलो. आणि मग मी जे प्रसंग जे आहेत ना ते फक्त मला मी बोलत गेलो आणि मग तिथे मला ती कॅरेक्टर त्या दिवसात पण येत आहे. अशा म्हटल्यानंतर मी त्या तऱ्हेने मी ते ऐकू लागलो आणि मग ती तिला अजून काय बोलू शकते हे मी परत बोलतो. आणि एला जे म्हणताय ना अंधार गाढ होता होता त्या वाक्यांनी जे आहे ना त्याच्यामध्ये भरपूर काहीतरी तुम्ही म्हणाला आशेचा किरण नाहीच मिळत.
कोणालाही आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही कधीही सोल्युशन नाही मिळत. तर तो जोरवरती ते गेलं पाहिजे होतं. आणि मग ते जे म्हणाले की ती नाही दत्तक नाही म्हणजे नाही यायचं आपण आपण होऊ शकतो रादर फॉर्म बद्दल विचार हा नाही नाही बरोबर प्रायोगिक ह्या ह्याच्यामधून ते कसं बाहेर पडतं आणि म्हणून ते इतकं मस्त आणि त्यांची साखळी लाव मगाशी यांच्या आला यांच्या फॉर्म म्हणजे जो काही काय असं बॅक टू बॅक सीन ऍज अ नाटककार म्हणून नाटककार हा जो असतो हा नेहमी आपण तो आर्किटेक्टही असावा किंवा त्याला नेपथ्याचा रचना त्याच्या डोक्यामध्ये असावी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. आता ते पुढे काय म्हणतात त्याला सराईतपणा आला की ते जाणवेल. एक बॅक टू बॅक सीन ज्या वेळेला आपण लिहितो की एक कॅरेक्टर आता पिवळी साडी कशी आहे इथे ब्लॅकआउट होतो आणि पुढच्या क्षणाला ती पांढरी साडी दिसून पिंक कलरचा गाऊन कमी येते. हाऊ इट इज पॉसिबल टू चेंज 30 सेकंदात कसे बदलणार 30 सेकंदात तिला बदल कसा करता येईल किंवा काय ह्याचं लेखकाने पूर्णपणे 30 सेकंद म्हणजे मॅक्झिमम ब्लॅकआउट. हो 30 सेकंदाचा ब्लॅकआउट असतो हा मॅक्झिमम ब्लॅकआउट असतो. तोपर्यंत करणार काय मंचदार मोकळा ठेवता कामा नाही. 15 सेकंदामध्ये साडी बदलते. नाही बसलेला नाही आपल्याला इथे त्यांना गाईड करायचं ते सुद्धा त्यांच्याकडे जमलं पाहिजे. ते बोलले ना बॅकग्राऊंड जे आहे मी डिरेक्टर म्हणून ते सोडून नाटक पुढे नेत जाईल. पूर्ण नाटकात पहिल्या अंकात 5 ब्लॅकआउट दुसऱ्या अंकात 5 ब्लॅकआउट बरोबर ना. म्हणजे 10 ब्लॅकआउट आहेत तुमच्या नाटकात. म्हणजे जवळजवळ छान लिहिलंय. ती स्पर्धेची ती पण एक अट असते. नाही ती ठीक आहे ती आपण तेवढ्या तांत्रिकतेमध्ये घुसल्या नको. परंतु काय असतं नाही गरज नाहीये सर. एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टर मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो असं मला सुचवलं. येस तर ते 5 ब्लॅकआउट असतात ना. एक ब्लॅकआउट म्हणजे प्रत्येक ब्लॅकआउट हा अंगावर येणारा असतो. म्हणजे तिथे आमच्या विचारानं तुम्ही तोडलं ब्लँक झालं आम्ही आता पुढे एक तर ब्लॅकआउट असा येतो की तो हार्डली 1-1.5 मिनिटानंतरच येतो. लगेच बदलतं आणि तो ब्लॅकआउट तो मग काय होतं की आपण म्हणतो ना की नाही दिग्दर्शक बघून घेईल. ते दिग्दर्शक बघून घेत नाही. दिग्दर्शक मग तिथे काय होतं की दिग्दर्शक म्हणतो नको मग त्याच्यामध्ये तुम्ही हे आणखीन काहीतरी वाढवा किंवा अशा पद्धतीने हे करा. नाटक भले मोठं झालं तरी काही हरकत नाही. ते कमी करता येतं पण कमी झालेलं नाटक वाढवणं हे जरा ती एक महत्वाची हे असते. त्यांनी एक मुद्दा सांगितला की ती पिंक नाईटी मध्ये असते तर दिनेश लिगोरेला जेव्हा ती दुपारी फोन करते की उद्या तुम्हाला भेटायला येईल तर तो रात्रीच तिला फोन करून सांगतो. म्हणजे ती रात्र आहे तिने नाईट गाऊन घातलाय म्हणजे ती रात्र आहे आणि ती तो तेव्हा सांगतो की मी येऊ शकत नाही उद्या मला तुला भेटायची लाज वाटते. म्हणून मग ती उद्यापर्यंतही थांबलेला नाहीये. त्यांनी लगेच सांगितलं की मी तुला भेटू शकत नाही. अशा अर्थाने मी त्या दिवशीची रात्र लगेच घेतली. तुमच्या पात्रांनी कोणते कपडे घालावे हा तुमचा डिसिजन आम्हाला मान्यच आहे. त्याबद्दल आम्ही काय म्हणत नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की तांत्रिकदृष्ट्या एक 2 वाक्यानंतर ते आधीची पिवळी साडी बदलून पांढऱ्या फुलांची साडी तिने कशी नेसावी बुवा हा दिग्दर्शकाला पण विचार करावा लागतो. म्हणजे तुम्ही आतमध्ये जाऊन पटकन बदलून येणं कारण तुम्ही इकडे जाणार इकडे येणार येताना साडी बदलून जावी नाही असा प्रयोग म्हणून आपल्याला तो विचार करावा लागतो आणि लेखकाला मदत करावी लागते दिग्दर्शकाला. असंही व्हायला पाहिजे की तिने फोन करण्यापेक्षा तिला कोणाचा तरी फोन यावा आणि तो तिला न आवडणाऱ्या माणसाचा यायला पाहिजे. ती त्याच्या अंगावरती वारडावरड केल्यानंतर तिला आवडणारा म्हातारा यायला पाहिजे शिक्षक तिच्या आईचा. पण त्याचं म्हणणं असं आहे की ती त्या वेळासाठी आलेली आहे ना आणि मुळात तो ह्याचा जो ड्युरेशन आहे ना प्लेचं ड्युरेशन आहे ना हे ड्युरेशन फार कमी आहे. 70 मिनिटं आधी हे कमी दिवसासाठी कोणालाही कॉन्टॅक्ट नाही केलेला कोणाला माहितच नाही की ती आली आणि एक्सेप्ट ड्रायव्हर दारापुढून जातो म्हणून त्याला कुलूप उघडं दिसते. आता एका ठिकाणी असंच त्यांनी तसं लिहिलेलं आहे की नंबर मिळवणं काही फार मोठी गोष्ट नाही आणि जस्ट काही माणसांचे नंबर देत नाही कंपनीचे नंबर
तुम्ही एखादी तो उल्लेख केलाय फेसबुक सो फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वगैरे म्हटलं तिथे जस्ट डायल शब्द नको. नाही एमटीएनएल द्यायचं एकेकाळी. पण आता कोणाकडे आहेत त्या? एमटीएनएल वर आपल्याला प्रश्न पण आता कोणाकडे आहेत त्या हा? या आहेत कोणाकडे आता एक्सप्रेस आहे डिरेक्टरी असते ना, त्या डिरेक्टरी शोधत बसत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वगताचा जो एक मुद्दा असतो ना, तो स्वगत अंतर्मनातलं जे काही बोलणं असतं ना, ते बऱ्याचदा असं असतं की ते प्रेक्षकांना ना तुम्हाला विचार करायला लावतो की कशाबद्दल मी बोलणार आहे किंवा कशाबद्दल मला सांगायचं. स्वगत अंतर्मन असल्यामुळे ना अनेक गोष्टी गृहीत धरायला लावतो. स्वगताचं मेन मूळ उद्देशच असा आहे की हे आता गृहीत धरा. बरोबर, तुम्ही गृहीत धरायला लावतच नाही. स्वगत तुम्ही काय सांगता की आता पुढे काय येणार आहे ते बघा. स्वगताचा मूळ उद्देश असा असतो की गृहीत धरा बरं का या सगळ्या गोष्टी. मी असं असं बोलायला जाणार आहे, मी असं असं करायला जाणार आहे, मी असं असं करायला असं जाणार आहे, त्याच्याबद्दल मला असं असं वाटतंय, असं असं वाटतंय, असं असं वाटतंय. आणि मग तो प्रसंग सुरू होतो. असं ही स्वगताची हे असते, हीच त्याची त्या स्वगताची लँग्वेज असते. इथे काय होतं की आता बघा मी तुमच्या ह्याला ना बोलू नाही कधी, पण हे सिरियलचं स्वगत आहे. दूरदर्शन दूरदर्शन झालं या चित्रपटाच्या ज्या आपल्या टेलिव्हिजनच्या ज्या मालिका असतात ना, की अंतरा म्हणते आता बरं ह्यांनी आता असं असं करायला करत असेल का, असं करत असेल का, असं जात असेल का, असं हे करत असेल का, असं करत असेल का, घॅन तो प्रसंग असं नाही. स्वगत नाटकातलं स्वगत वेगळं सांगतं वेगळंच. किंवा सुंदरा मनामध्ये भरली सारख्या ज्या सिरियल्स वगैरे आहेत, अंतरा विंतरा सुंदरा, या सगळ्या बघा अत्यंतपणे त्या अशा पुढच्या प्रसंगाबद्दल बोलतात आणि मग सुरू होतात. तो विचार नाटकामध्ये नाही चालत. ते टेलिव्हिजन सिरियल्सचं जे माध्यम आहे ना, ते अत्यंत घाणेरडं माध्यम आहे की जे प्रचंड वाईट संस्कार करत लेखकांवर. मी स्वतः सांगतो, मी 1900